आता खरी मजा आहे मित्रांनो या रेसिपीची, बट हीच तर सिक्रेट रेसिपी आहे मित्रांनो। आता आपल्याला करायचं आहे फ्राय तव्यावरती। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। मी म्हणजे ताई पण आहे त्याच्यामध्ये। आणि आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओ अपलोड करतोय, पण व्हिडिओ अपलोड कोणता करतोय ते पण महत्त्वाचं आहे। आज आपण बनवणार आहोत एक रेसिपी, मी नाही ताई। सो ताई कोणती रेसिपी बनवणार आहे, काय बनवणार आहे तुमच्या सोबत पण शेअर होईल। आणि युनिक रेसिपी आहे आणि नॉनव्हेज रेसिपी आहे। सो नॉनव्हेज आपल्याला सर्वांनाच आवडतं, खास करून मच्छी। सो ताई कोणती रेसिपी बनवणार? तर आज आपण आहे ना प्रॉन्स मसाला रोस्ट बनवणार आहोत। तर मस्तपैकी मजा येणार आहे आणि फर्स्ट टाइम मी बनवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण एन्जॉय करणार आहात आणि मी पण एन्जॉय करणार। आणि मला जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर हा माझा इंस्टा आयडी आहे, इंस्टाला फॉलो करा। आणि ताईला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर ताईला पण फॉलो करा, हा ताईचा इंस्टा आयडी। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। ताई कुटायचं असेल ना तर ते मी या खलबत्त्यामध्ये कुटतो आणि तो माझा आवडता विषय आहे, किचन मधला स्पेशली। सो आता आपण याच्यामध्ये अद्रक कुटतोय। मला असं कुटायला खूप आवडतं। कोणाकोणाला हे करायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांग। अद्रक तर आवडत नाही, पण अद्रकला कुटायला मात्र जास्त आवडतं। प्रॉन्स मसाला रोस्ट आपण बनवणार आहोत। भाऊ तिकडून हसतोय, त्याच्यामुळे चेहऱ्यावर एवढी स्माइल आहे। प्रॉन्स मसाला रोस्ट आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी ना बेसिक साहित्य एवढं काही झिकझॅक वाला नाहीये, नॉर्मल आणि सिंपल स्वीट रेसिपी आहे, तिखट रेसिपी आहे, स्पायसी रेसिपी आहे। चला आपण रेसिपीकडे वळूया। कोळंबे घेतले आपण इकडे, स्वच्छ धुवून, छान अशी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे। त्याच्यानंतर मसाले आहेत, मालवणी मसाला, हळद, मीठ आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे। पेस्ट इन द सेन्स भावनी कुठलं येते खलबत्त्यामध्ये, ते इझी पडतं ना, त्याच्यामुळे त्याची खरी चव येते। कढीपत्ता आहे, कांदा आहे असा उभा चिरून घेतलेला, लिंबू आहे अर्ध मोठं लिंबू, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, राय, परत गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर। आता या सगळ्या गोष्टी आपल्याला यासाठी लागणार आहेत। चला मी एक्साइटेड आहे यार, मला प्रॉन्स आणि पॉम्फ्रेट। आता मी इकडे मीठ घेतलंय चवीनुसार, हळद घेऊया, मालवणी मसाला, तिखट आपल्याला ज्यानुसार हवंय ना त्यानुसार। मी इकडे 2 चमचे घेतले। इकडे घेतलाय गरम मसाला पावडर, त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर, हे थोडंसं मी जास्त घेतलंय कारण हा मसाला आपण कमी घेत होता ना मालवणी म्हणून। आता या सगळ्यामध्ये आपण लिंबू ऍड करणार आहोत। आता यामध्ये आपण कोकम वगैरे अजिबात नाही वापरत आहे, त्याच्यामुळे लिंबू आपण थोडंसं जास्त ऍड केलं तरी पण चालेल। इकडे लिंबू ऍड केलंय। तर या सगळ्या गोष्टींनी आपण कोळंबीला मॅरिनेट करून घ्यायचंय। आता आहे ना आपण छान अशी कोळंबी मॅरिनेट करून घेतली, बघा किती छान कलर आला ना भाऊ, मस्त एकदम। ही छान मॅरिनेट करून घेतली। आता या कोळंबीला आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायचे। चला आता मॅरिनेट का केली तुम्ही बोलाल की मसाला करणार आहे काय ते रोस्ट मसाला, बट हीच तर सिक्रेट रेसिपी आहे मित्रांनो। आता आपल्याला करायचं आहे फ्राय तव्यावरती आणि फ्राय झाल्यानंतर मग ती वेगळी रेसिपी आहे, ती तुम्हाला दाखवणारच आहे। आणि यावेळेस आपण आमसूल नाही यूज केलं, तुम्ही बघितलं असेल की दरवेळेस आपल्या मच्छीमध्ये आमसूला पदार्थ असतो जो की आपण गावावरून आणतो आपल्या, सो तो नाहीये। यावेळेस ताईने लिंबू ऍड केलेला आहे। सो यावेळेस लिंबूची पण चव कळेल आपल्याला की नक्की आमसूलने बरोबर येते टेस्ट की लिंबूने पण येते। आणि एकदा आगळ यूज करून बघायचंय, तर ते कधी आपण आणलं ना घरी तर ते पण नक्की ट्राय करू। चला आपण आता कोळंबी रोस्ट करून घेऊया। बाजूने पण थोडंसं ऑइल सोडते। आणि इकडे ना एक मला थोडंसं सांगायचं आहे की आपण आता ही आहे ना कोळंबी एकदम छोटी छोटी आहे ना, तर तुम्ही घेताना ना कोळंबी इकडे मोठी घ्या म्हणजे जास्त बरं पडेल। आता आहे ना 80% आपली कोळंबी छान फ्राय करून झाली, तर मी गॅस बंद करते। आता ही झाली कोळंबी रोस्ट। आता आपल्याला काय करायचं आहे, कोळंबी मसाला तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी छान कढई घेतली मस्त, आपण आता ह्याच्यामध्ये मसाला तयार करूया। आता खरी मजा आहे मित्रांनो या रेसिपीची। आता खऱ्या अर्थाने रेसिपीला सुरुवात होते, म्हणजे अशी तर झालेलीच आहे, बट जी युनिक रेसिपी बोलतोय ना मी, तर ती आतापासून सुरुवात होते। आपण ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय, आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करूया। त्याच्यानंतर अगदी आहे ना चिमूटभर राई ऍड करायची आपल्याला। तर लगेच आपण कांदा ऍड केलेला आहे उभा चिरलेला। या गोष्टी आपण अगोदर आहेत ना छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये। गॅसचा फ्लेम मी मीडियम। बऱ्याचदा काय करतो की कांदा वगैरे आणि त्याची आपण प्युरी करून ऍड करतो याच्यामध्ये, म्हणजे कोणताही कोळंबीचा आपल्याला पदार्थ करायचा असेल। पण आपल्याला ही रेसिपी बनवायची ती कोळंबी मसाला रोस्ट, तर त्याच्यामुळे मसाला पण आहे, एकीकडे आपल्याला कोळंबी रोस्ट पण केलेली आहे। त्याच्यामुळे छान असा कांद्यानं आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट ऍड करूया, म्हणजेच ठेचलेलं अद्रक आणि लसूण। हे काम भाऊचा फेवरेट। हो, अद्रक लसूण काय ठेचायची गोष्ट असेल ना तर ती मीच करतो, माझ्याशिवाय दुसरा कोण नाही करत। छानपैकी
मिक्स करून घेऊ. हे आपण मिक्स करून घेतले. आता या स्टेजला आपल्याला टाकायचं याच्यामध्ये टोमॅटो. बारीक चिरलेला एक लहान टोमॅटो घेतलाय मी. तो पण आपल्याला असं छान असं सॉफ्ट करून घ्यायचं. आता मी 2 मिनिटासाठी ना इकडे झाकण मारून ठेवते, म्हणजे आत्यात हे टोमॅटो शिजते. मिनिटं झालेत. आता झाकण काढून घेऊया. छान आहे ना मिक्स करून घेऊया. बघा एकदम छान आहे ना असं सॉफ्ट झालंय कांदा आणि टोमॅटो सुद्धा. आणि ही मेन स्टेप आहे की आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची, म्हणजे असं छान नरम झालं पाहिजे. आता आपण काय करायचंय, मसाले ऍड करायचे. आपण थोडी हळद घेतोय. आता आपण कोळंबीला ऑलरेडी सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत, मसाले हळद वगैरे, त्याच्यामुळे इकडे मी प्रमाण थोडंसं कमी कमी घेते. हा आहे मालवणी मसाला. नॉर्मल मसाला आपल्या घरी असेल तरी चालेल. काश्मीरी लाल मसाला हा इकडे मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा घेतलाय. आता आपण गरम मसाला घेऊया. आता या मसाल्यांची खरी मजा आहे. फोडणीमध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया. ओके. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया मसाले या कांदा टोमॅटोमध्ये. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट बनवतो ना, मला असं वाटतं मी शेफसारखं बोलते एकदम. मला असं आवडतं बोलायला. तुम्हाला आवडतं का मला नक्की सांगा. तर आपण जेव्हा असं काही बनवतो ना, मेन त्याची गोष्ट असते ना ती म्हणजे फोडणी. आपण फोडणी आणि त्याची ग्रेव्ही कोणत्या प्रकारे तयार करतोय ना, त्यावरूनच डिसाईड होतं की ती डिश कशी बनते. राईट. बरोबर. हे छान कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले आता एकजीव झाले आहेत. त्याच्यानंतर लपून लपून कोणीतरी इकडे कोळंबी खाताय. घाई लागली ना भरपूर. मी इकडे हे गरम पाणी घेते अर्धा ग्लास. त्याच्याने काय होईल, हे मसाले आणि कांदा वगैरे आहेत ना ते अजून शिजतील छान. तर हे मी गरम पाणी घेतलं इकडे. आता आपल्याला तो मसाला किती घट्ट ठेवायचा आहे ते आपल्यावर आहे. त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी सेट करायचं. बघा मी एवढंच पाणी याच्यामध्ये ऍड केलंय. आता ह्याला ना छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला. गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवलाय. आता आपण उकळीची वाट बघूया. आता हा मसाला तुम्ही बघताय छान आहे ना तर्री सुटली. आता ही तर्री का आली त्याच्यामध्ये, कारण आहे ना काश्मीरी लाल मिर्च पावडर आपण त्याच्यामध्ये ऍड केलं त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल तिखट पावडर, त्याच्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला ना एक घट्ट पण आलाय. हा रस आहे ना त्याला थोडासा थिकनेस आलाय. बरोबर ना. एकदम घट्ट घट्ट वाटायला लागले ना. आता पहिले पातळ वाटत होतं. आता हाच तर खरा मसाला आहे. आता हा छान रेडी झालाय. आता आपली मेन स्टेज आहे ती आपण कोळंबी याच्यामध्ये ऍड करूया. हा सगळा मसाला वेस्ट नाही करणार आहे मी. चपातीने पुसून खाणार आहे, त्याच्यामुळे काळजीचा प्रश्नच येत नाही. ही कोळंबी छान काढून घेतली आपण, छान फ्राय केलेली. आता आपण ही सगळी याच्यामध्ये ऍड करूया. छान हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया. ओके. वाव यार, मला राहत नाही खरं लिटरली. मित्रांनो तुम्हाला पण असंच वाटत असेल ना, या माझ्या घरी. नक्की नक्की या. मोस्ट वेलकम सगळ्यांना. किती छान वाटते ना बघायला. एक नंबर. घरगुती. आपण काय विचार करतो की बापरे हॉटेलमध्ये कसे बनवत असतील यार, हे काय काय टाकत असतील इंग्रेडियंट्स, पण एकदम सोपं असतं. हे सगळं आपल्याच घरातल्या गोष्टी आहेत आणि आपण हे छान पद्धतीने करू शकतो. छान असा मसाला पण तयार झाला याच्यामध्ये. अगदी आपण हॉटेल स्टाईल करतो ना त्याप्रमाणे तयार झाला. 1 ते 2 मिनिटं फक्त ना याला छान असं शिजून देऊया. जे मसाले वगैरे काही कचटपणा असेल त्याचा ते शिजून जायचं आपण. सो मित्रांनो तुम्ही बघितलं आतापर्यंत रेसिपी ताईने तुम्हाला दाखवली. सर्व करून तुमच्या समोर प्रेझेंट करायचं बाकी आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, पहिल्यांदाच बघितली की नाही बघितली हे पण कमेंट करून सांगा. नाही 1 ते 2 मिनिटं झाले मी काढते. उकळी आली आहे. आता मी इकडे गॅस बंद करून, कारण कसं होईल जास्त शिजवलं ना तर मग ते फ्राय केलेल्याची मजा येणार नाही. जे आपण कोळंबी फ्राय केली ना त्याची पण थोडी टेस्ट आपल्याला लागली पाहिजे. बरोबर. आता आपण याच्यावर कोथिंबीर ऍड करूया. रेडी आहे आपलं खाण्यासाठी. मस्तपैकी ताईने ताट तयार करून दिलेलं आहे. मस्त. आता खाऊन सांग कशी झाली. आपण टेस्ट करूया. भाई साहब, मित्रांनो तुम्ही माझ्या एक्सप्रेशन वरून बघताय की म्हणजे काय ते सुख आहे अप्रतिम. मी जर एवढा खुश आहे ही रेसिपी टेस्ट करून, तर आय थिंक सो तुम्हाला पण ही केलीच पाहिजे. तुम्ही करणार. 100 आणि 101% विश्वास आहे. मस्त झालं यार. ताई यार काय सांगू, हॉटेल फेल आहे यार. त्याला हॉटेल खोलूया. एक नंबर. आता ताई ट्राय करते. भारी. तो मसाला, फ्लेवर, परत आपण कोळंबी फ्राय केलेली, हे सगळं एकत्र मिक्स करून एकदम भारी. मस्त. मी स्वतःची तारीफ करणार नाही, पाहुणे केले, पण मला तरी खूप आवडली. मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला रेसिपी समजली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि घरात हे बापरे 1 नंबर. भाकरीसोबत, तांदळाच्या ज्वारीच्या भाकरीसोबत, इव्हन भातासोबत 1 नंबर लागेल.
मस्त. चला तर मित्रांनो, तुम्ही रेसिपीची व्हिडिओ बघितलीत, कशी वाटली कमेंट्स नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये बनवा आणि तुम्ही सहकुटुंब बनवून याचा आनंद घ्या. बिकॉज युनिक काहीतरी आपला नेहमी दाखवायचा प्रयत्न असतो. सो ही युनिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली कोळंबीची. आय थिंक तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बेल बटन का दाबायचं आहे? कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि बेल बटन कसं दाबायचं, सबस्क्राईब कसं करायचंय हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की ट्राय करा कारण खूप भारी झालंय. मस्त. बाय बाय. कोळंबी रोस्ट मसाला आहे. कोळंबी मसाला रोस्ट.